नमस्कार. सिंह राशीच्या सर्व मंडळींना मी कविता माझ्या कविवंदना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तर सिंह राशीच्या मंडळींना येणाऱ्या 5 दिवसामध्ये अशा काही मोठ्या सत्य अशा घटना घडणार आहेत, ज्यामुळे जे ऐकून तुम्हाला नक्कीच घाम पडेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण सिंह राशीच्या शक्तिशाली आणि आत्मविश्वासू जातकांनो, आजचं तुम्हाला मी जे काही माहिती सांगणार आहे ती अत्यंत तुमच्यासाठी खास आणि तितकेच तुम्हाला सावध करणारी ठरणार आहे. कारण पुढील काही दिवस सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात असे बदल घडणार आहेत, ज्यामुळे तुमच्या अचानक पायाखालची जमीन सरकू शकते. ग्रहांची जी स्थिती तयार होत आहे ना, ती सामान्य नाही. विशेषतः सूर्य, मंगळ आणि शनी यांच्या हालचाली सिंह राशीच्या जीवनावर मोठा प्रभाव टाकणार आहेत. सिंह राशीच्या जातकांना तुम्ही नेहमीच धाडसी असता, पण यावेळी परिस्थिती फक्त धाडसाने हाताळता येणार नाही. कारण एक अशी व्यक्ती तुमच्याजवळ आहे जी तुम्हाला वरून तुमचं कौतुक करते, पण मनामध्ये मात्र वेगळंच काहीतरी त्यांच्या चालू आहे. पुढच्या काही दिवसात त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्यासमोर येण्याचे स्पष्ट संकेत ग्रह देत आहेत. विशेष म्हणजे अचानक होणारे वाद, नात्यांमध्ये तणाव, मानसिक अस्वस्थता आणि एखाद्या जुन्या गोष्टीचं पुन्हा समोर येणं हे सर्व काही साधन असणार. विश्व तुम्हाला आधीच संकेत देत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस फक्त शांत राहणं आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, सिंह राशीच्या मंडळींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी सिंह राशीसाठी असा एक प्रभावी उपाय मी सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यास आणि शत्रूंपासून तुमचं संरक्षण मिळवण्यास मदत करू शकतो. तत्पूर्वी सिंह राशीच्या सर्व मंडळींना मी विनंती करेन की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, कारण की तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. तर सिंह राशी, पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात एक वेगळाच अध्याय सुरू होणार आहे. ग्रहांची जी हालचाल तयार होत आहे ना, ती सामान्य नाही. अनेक वर्षांपासून असा एक योग निर्माण झाला आहे, जिथे वेळ, कर्म आणि नशीब एकाच वेळी आता तुमच्या जीवनावर प्रभाव टाकणार आहेत. काही लोकांना अचानक मोठा लाभ मिळेल, काहींना धक्का बसेल, तर काहींना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा खरा चेहरा दिसणार आहे. आणि विशेष म्हणजे एक व्यक्ती शांतपणे तुमच्यावर नजर ठेवून आहे. ही व्यक्ती तुमच्या प्रत्येक हालचाली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या योजना, तुमची कमजोरी आणि तुमच्या भावना प्रत्येकासमोर उघड करू नका. कारण ग्रह सांगतात की तुमच्या प्रगतीमुळे काही लोक आतून अस्वस्थ झालेले आहेत. तुम्ही जितके पुढे जात आहात तितकेच काही लोकांचं मन मात्र जळत आहे. परंतु घाबरू नका, कारण तुम्हाला सांगते, देव तुमच्यासोबत आहे. हा काळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात जे अडथळे येत होते ना, त्यामागे तुम्हाला सांगते, फक्त परिस्थिती नव्हती, तर ग्रहांची देखील कठीण अवस्था तुम्हाला कारणीभूत होती. परंतु आता बदल सुरू होत आहे. काही अडकलेली कामं पूर्ण होतील. अचानक एखादी शुभ बातमी तुम्हाला मिळू शकते, परंतु त्याचवेळी एक धक्कादायक सत्य देखील तुमच्या समोर येईल. आणि विशेषतः एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल तुम्हाला असा खुलासा ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात मोठं यश, योग तयार होतो ना, तेव्हा त्याआधी त्याच्या भोवतालचे खरे चेहरे मात्र त्याच्या समोर येतात. त्यामुळे पुढील 5 दिवस तुम्ही खूप सावध राहा. रात्री उशिरा मिळणारे फोन, अचानक येणारे मेसेज किंवा जुने लोक परत आयुष्यात येणं हा योगायोग नसेल. विश्व तुम्हाला आधी संकेत देत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारा चेहरा तुमच्यासाठी चांगला असेलच असं नाही. काही लोक समोरून गोड बोलतील, परंतु तुम्हाला सांगते, मनामध्ये मात्र वेगळाच विचार ठेवून असतील. विशेषतः आर्थिक बाबतीत तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, कारण पुढील 5 दिवसात विश्वासघाताचा योग खूप प्रबळ दिसत आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला सर्वात जवळचा मानता तीच व्यक्ती तुम्हाला मानसिक धक्का देऊ शकते. पण या सर्वांमध्ये एक चांगली गोष्ट म्हणजे देव तुम्हाला वेळेआधीच संकेत देणार आहे. तर संकेत देत आहे, आणि जर अचानक तुमचं मन अस्वस्थ होत असेल ना, तर एखाद्या व्यक्तीबद्दल विचित्र भावना येत असतील, तर तुम्हाला सांगते मंडळींनो, या संकेतांकडे दुर्लक्ष मात्र करू नका. कारण तुमची अंतर्ज्ञान शक्ती
तुम्हाला या काळात वेगाने तुमची काम करणार आहे. पुढील 48 तासात अशी घटना घडणार आहे जी तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर कायमचा समोर आणेल आणि हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तर तुम्हाला सांगते मंडळींनो की तुम्हाला काय करायचं, एक महत्त्वपूर्ण उपाय तुम्हाला मी सांगते. सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं आणि मनामध्ये शांतपणे प्रार्थना करा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि शत्रूंचा प्रभाव देखील कमजोर होतो. तुमच्या आयुष्यात आता काही लोक अचानक परत येऊ शकतात. जे खूप दिवसांपासून दूर गेलेले होते ते आता तुम्हाला अचानक संपर्क करू शकतात. पण प्रत्येक परत येणारी व्यक्ती तुमच्या भल्यासाठी येत आहे असं समजू नका. ग्रह सांगत आहेत की काही लोक तुमच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा देखील प्रयत्नात आहे. विशेषतः सोशल मीडियावर किंवा फोन कॉलवरती तुम्हाला सावध राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या आयुष्यातील पुढचा निर्णय काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही लोक खूप उत्सुक आहे. त्यामुळे स्वतःच्या योजनांमध्ये गुप्तता ठेवा, शांत राहा. कारण या काळात तुमचं मौन हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. ग्रहांची स्थिती हे सांगते की तुमच्या जीवनात आता 2 प्रकारच्या ऊर्जा या एकाच वेळीच आता काम करत आहेत. एक ऊर्जा म्हणजे तुम्हाला ती प्रगतीकडे नेत आहे आणि दुसरी ऊर्जा म्हणजे सतत अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये गोंधळ वाढू शकतो. काही लोकांना पुढील काही दिवसात अचानक आर्थिक लाभ होईल, पण त्याच वेळी एखादं नातं तुटण्याची देखील शक्यता दिसत आहे. काही लोकांना प्रेमामध्ये फसवणूक जाणवेल तर काहींना मैत्रीत धोका मिळेल. पण लक्षात ठेवा मंडळींनो, देव चुकीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातून आता दूर करत आहे. त्यामुळे जे दूर जात आहे त्यांच्यासाठी जास्त दुःखी होऊ नका. तुमच्यावर आलेल्या अडचणींचा आता शेवट जवळ आलेला आहे. पण अंतिम टप्प्यात काही गोष्टी मन हादरवून टाकतील. विशेषतः कामाच्या ठिकाणी आणि नातेसंबंधांमध्ये तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला सांगते की कमी बोला आणि जास्त निरीक्षण करा, कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. पुढील काही दिवसात तुमच्या भोवतीच्या लोकांची वागणे तुम्हाला अचानक बदलताना दिसेल. काही लोक तुमच्यापासून अंतर ठेवतील तर काही लोक अचानक खूप जवळ येण्याचा देखील प्रयत्न करतील. पण या सर्वांमध्ये तुमचं मन तुम्हाला स्थिर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात असा खेळ खेळत आहे ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल आणि पुढचे काही दिवस हे सत्य आता पूर्णपणे उघड करणार आहे. त्यामुळे हे जे अडचणी किंवा हे जे काही गोष्टी घडतात त्यावर तुम्हाला काही मी महत्त्वपूर्ण उपाय सांगते. तर मंडळींनो, हे उपाय जरूर करा, त्याने तुम्हाला खूप काही तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवेल. तर गुरुवारी काय करायचे, गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं तुम्हाला दान करायचं आहे आणि शक्य असेल तर मंदिरात जाऊन शांतपणे काही वेळ बसा, ध्यान करा. यामुळे गुरुग्रह मजबूत होतो आणि चुकीच्या लोकांपासून तुमचं संरक्षण करतो. या काळात तुमचे 6वे इंद्रिय खूप वेगाने काम करणार आहे. काही गोष्टी घडण्याआधीच तुम्हाला त्याचा अंदाज येईल. ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या मनामध्ये एक वेगळीच संवेदनशीलता तुम्हाला निर्माण होत आहे. त्यामुळे मन जे सांगते ना त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला अचानक अस्वस्थता वाटत असेल ना तर त्यामागे नक्कीच काही कारण असू शकतं. कारण तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्ती तुमच्या कमकुवत क्षणाची वाट पाहत आहे. काही वेळा व्यक्ती स्वतःच्या चांगुलपणामुळेच अडचणीत सापडते आणि तुमच्यासोबतही तेच आता सध्या घडत आहे. तुम्ही लोकांवर सहज विश्वास ठेवता, मनापासून मदत करता, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी स्वच्छ मनाची नसते. पुढील काही दिवसात तुम्हाला हे सत्य सगळं स्पष्टपणे जाणवणार आहे. एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यात अचानक तुम्हाला बदल दिसून येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही नात्यामध्ये अतिभावनिक होऊ नका. स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करा. आता एक गोष्ट महत्त्वाची आहे ती समजावून घ्या. पुढील 5 दिवसात आहे ना तुमच्या आयुष्यात जे काही घडेल ना त्याचा परिणाम पुढील अनेक महिन्यांपर्यंत तुम्हाला जाणवू शकतो. त्यामुळे या काळात घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे असतील. काही लोकांना अचानक प्रवासाचे योग येतील, काहींना जुन्या आठवणी त्रास देतील तर काहींना एखाद्या व्यक्तीबद्दल मोठं सत्य समजेल. पण प्रत्येक घटनेमागे ग्रहांचा खोल संदेश लपलेला आहे. आता यासाठी तुम्हाला सांगते की तुमच्या घराजवळ किंवा ओळखीच्या वर्तुळात एक अशी व्यक्ती आहे जी सतत तुमच्या अपयशाची वाट पाहे. पुढच्या काही दिवसात नशीब संपूर्ण खेळ उलटा करणार आहे.
तुम्हाला काय करायचं की मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन शांतपणे हनुमान चालीसा ऐका किंवा वाचा. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे भीती, नकारात्मक शक्ती आणि मानसिक तणाव कमी होतो. तुमच्या नशिबामध्ये आता अचानक बदल होण्याचे संकेत आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली गोष्ट पूर्ण होऊ शकते, पण त्याच वेळी एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीला अडथळा देखील निर्माण करू शकते. विशेष म्हणजे ही व्यक्ती तुमच्या जवळचीच असू शकते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर शेअर करणं थांबवा. तुमच्या योजना गुप्त ठेवा. जीवनात प्रत्येक व्यक्तीला असा काळ येतो तिथे त्याला स्वतःची खरी ओळख त्याला समजते आणि सध्या तुमच्यासाठी हाच काळ सुरू आहे. काही लोक तुमच्यासमोर प्रेम दाखवतील, पाठीमागे मात्र वेगळीच चर्चा करतील. त्यामुळे कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे. काही लोक ती कमी करण्याचा प्रयत्न करतील आणि आता वेळ आली आहे स्वतःला ओळखण्याची. आणि तुम्ही इतरांसाठी आत्तापर्यंत खूप काही केलेलं आहे. पण तुम्ही स्वतःला किती वेळ दिला हा प्रश्न नक्कीच स्वतःला विचारा. पुढील काही दिवसात काही घटना तुम्हाला मानसिकदृष्ट्या हादरवतील, पण त्यातूनच तुम्हाला खरी शक्ती तुमची समजेल. ग्रह सांगतात हा काळ तुमच्यासाठी आत्मजागृतीचा आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर विश्वास नक्कीच ठेवा. स्वतःवरचा विश्वास हरवू देऊ नका. काही महत्त्वाचे उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी देवाचं नामस्मरण करा आणि उशाजवळ पाण्याने भरलेलं छोटं भांडं नक्कीच ठेवा आणि सकाळी ते भांड्यातलं पाणी झाडांना वाहून द्या. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं. या काळात घरामध्ये आणि कामाच्या ठिकाणी अचानक वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण एका चुकीच्या शब्दामुळे मोठं नुकसान देखील होऊ शकतं. तुमच्यावर नजर ठेवणारी व्यक्ती नेमकी तुमच्या कमकुवतपणाची वाट पाहत आहे. कोणासमोर जास्त भावना व्यक्त करू नका. शांत राहा. वेळेला महत्त्व द्या आणि त्याचं काम त्याला करू द्या. एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा की येणारे पुढील काही दिवस तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणार आहे. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत. याचा अर्थ असा नाही की नशीब तुमच्या विरोधात आहेत, परंतु अनेक वेळा देव उशीर देतो, पण योग्य तेच देतो. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात होण्याची वेळ आलेली आहे. शेवटी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की येणारे पुढचे 5 दिवस हे तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे दिवस ठरणार आहेत. काही गोष्टी तुम्हाला हादरवतील, काही लोक दूर जातील आणि त्यांचे सत्य तुमच्या समोर येईल, परंतु या सर्वांमधून तुमचं आयुष्य एका नवीन दिशेने आता वळणार आहे. त्यामुळे घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीत संयम सोडू नका. तुमचं रक्षण करणारी शक्ती तुमच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येक शक्तीपेक्षा मोठी आहे. त्यामुळे सकारात्मक राहा आणि प्रत्येक पाऊल सावधपणाने टाका. सिंह राशीच्या जातकांना तुमच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होण्याची वेळ जवळ आलेली आहे. त्यामुळे आज जरी काही गोष्टी तुम्हाला गोंधळलेल्या वाटत असल्या तरी ग्रहांचा संकेत स्पष्ट सांगत आहे की येणारे दिवस तुम्हाला खूप काही शिकवून जाणार आहे. काही लोक दूर जातील, काही नाती बदलतील आणि सत्य तुमच्यासमोर अचानक उभं राहील. प्रत्येक गोष्टी पाठीमागे एक मोठं कारण दडलेलं आहे आणि सिंह राशीच्या जातकांना तुमच्या नेतृत्वाची शक्ती आहे. तुमच्यात नेतृत्व करण्याची शक्ती आहेत. म्हणूनच ग्रह तुम्हाला कमजोर नाही तर अधिक मजबूत बनवत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हार मानत नाही आणि त्या परिस्थितीवरती तुम्ही नक्कीच मात करता. तुमच्यावर टीका करणारे लोक तुमच्या प्रगतीवर नजर ठेवत आहेत, परंतु लक्षात ठेवा सिंह कधीच अशा लोकांना घाबरत नाही, अशा गर्दीला घाबरत नाही. फक्त शांत राहा. देवाचे नामस्मरण करा. प्रत्येक गोष्ट वेळेवर सोडा, देवावरती सोडा, कारण पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलांची सुरुवात नक्कीच ठरणार आहे. त्यामुळे मंडळींनो, सकारात्मक राहा. आणि आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली, तुमच्या मनाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.